निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला, मंगलक्षणी या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला. आसमंत तिरंग्यांनी नटले प्रजासत्ताक दिन सोहळ्याला, आसमंत तिरंग्यांनी नटले प्रजासत्ताक दिन सोहळ्याला. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असंच देशभक्तीच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेलं वातावरण होतं कार्बन नाक्याच्या छत्रपती शिवाजी विद्यालय आणि मनपा शाळा क्रमांक 21 मध्ये. शाळेचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय दिनकर अण्णा पाटील, माननीय लताताई पाटील, माननीय अमोलदादा पाटील आणि माननीय रवींद्र धिवरे व मान्यवर पाहुण्यांचे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले आणि सुरुवात झाली अत्यंत देखण्या अशा प्रजासत्ताक दिन सोहळ्याची. मानवंदना देऊ कयाला आज प्रजासत्ताक दिनाला. वंदे एक साथ राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे, सलामी दो. माननीय दिनकर अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर उपक्रमशील शिक्षक विलास गावित यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीताचे श्रवणीय सादरीकरण झाले. हमारी ताकत को तोड़ न पाए, आओ इस बार कुछ यूं गणतंत्र दिवस मनाए. तीनही शाळांच्या मुख्याध्यापक मुख्याध्यापिका यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. कार्यक्रमाचं खुमासदार, सूत्रसंचालन आणि निवेदन करून उपक्रमशील शिक्षक कमलेश खैरनार यांनी कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर माननीय मुख्याध्यापिका स्मिता खैरनार यांच्या शुभ हस्ते मान्यवर पाहुण्यांचं तीनही शाळांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी प्रचंड परिश्रम घेतले होते. माननीय दिनकर अण्णा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना विद्यार्थी व शिक्षकांचं कौतुक तर केलंच, पण यावेळी त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. 76वा प्रजासत्ताक दिन नाशिक महानगरपालिकेच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 20, शाळा क्रमांक 60 या शाळेमध्ये अमोल पाटील, सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत छान अशा प्रकारे साजरा होत आहे. खरं तर आज मला बरं वाटलं थोडंसं. शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना आदरणीय अण्णासाहेबांनी सर्व शिक्षकांसोबत छायाचित्र काढून शाळेच्या गुणवत्ता व दर्जाबद्दल समाधान व्यक्त करून कौतुकाची थापही दिली. यावेळी उपक्रमशील शिक्षिका रश्मी तडस, ज्योती भागवत, मनीषा मोरे आणि कमलेश खैरनार यांनी प्रस्तुत केलेल्या साहित्य कवायतीचे अनोखे सादरीकरणही झाले.
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना माननीय दिनकर अण्णा पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांचा उहापोह करताना शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना नव्या युगाचे विद्यार्थी घडवण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून अनेक गोष्टींचा मागोवाही घेतला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर शिक्षकांचे कौतुक शाळेच्या व माननीय नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या या सर्व शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अनोख्या आणि अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये संपन्न केला. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक आम्ही त्या सर्वांचा, नतमस्तक आम्ही त्या सर्वांचे ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. असाच विचार प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता होत असताना प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, पालक, नागरिक यांच्या मनामध्ये येत होता. अत्यंत भारावलेल्या, देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता होत असताना भारत माता की जय आणि वंदे मातरमचा गजर साऱ्या आसमंतात दुमदुमला होता. सर्व ज्ञात अज्ञात मार्गदर्शक आणि मोलाची मदत करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. वंदे